आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 395 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यानिमित्ताने आग्रा इथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करून ठेवलं होतं ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहित करून तिथे भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा केलेली होती। आणि त्यामुळे आता यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रा या ठिकाणी आले होते आणि जगाला हेवा वाटेल असं आग्रा या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावरती तुरी देऊन कशा पद्धतीने निसटले याचा देदीप्यमान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभा केलं जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणची जमीन खरेदी करणं, त्या ठिकाणचे ऐतिहासिक पुरावे पाहणं यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। नम्रता, विशेष म्हणजे या संदर्भामध्ये जे ऐतिहासिक पुरावे सापडतात त्यानुसार साधारणपणे 11 मे 1666 ला छत्रपती शिवाजी महाराज हे मुलुकचंदची सराई या ठिकाणी पोहोचले होते आणि राजस्थानच्या तत्कालीन पत्रामध्ये याचा उल्लेख पाहायला मिळतो। जदुनाथ सरकारचे शिवाजी व्हिजिट टू आग्रा राजस्थान रेकॉर्ड या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 22 वरती या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला आहे। मुलुकचंदच्या सराई याविषयी या संदर्भामध्ये ती माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहण्याच्या कुठे थांबले या संदर्भात ऐतिहासिक पुरावे जे आहेत ते राजस्थानच्या पत्रांमध्ये पाहायला मिळतात। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्मारक जे आहे उभारलं जाणार आहे। सर्वप्रथम पुढारी न्यूज या ठिकाणी पोहोचलं होतं, त्यांनी राज्यातील महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना या संदर्भात माहिती दिली होती की कुठे नक्की हे स्मारक उभारलं जाणार आहे, आपले राजे कुठे थांबले होते आणि कुठून छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावरती तुरी दिल्या हे सगळं ऐतिहासिक पुराव्यानुसार आपण मानलं होतं। त्यामुळं आज ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।